हां म्हैसूर डोसा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत नेरूळला खास चहा पिण्यासाठी. माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल पंढरीनाथ चहाचा बोर्ड. तर घरी बसलो होतो तर पाऊस खूप होता, इच्छा झाली चहा प्यायची. आणि आपल्या भावाने इकडे एक नवीन शॉप चालू केले पंढरीनाथ चहा म्हणून. तर म्हणलं चला, तर इच्छा झालेच तर म्हणलं त्याच्याकडे त्याला पण भेटून येऊया. सो चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तो फायनली सिग्नल सुटलेला आहे आणि आपण पण आता निघालेलो आहोत. मस्त पावसाचं वातावरण आहे, सोबत पाऊस आहे. पावसाची आणि राईडच्या मजाच काही वेगळं आहे. त्या तोंडात पाऊस पण जोरात टाकतोय, पण ठीक आहे ना. मजा घ्यायची असेल तर काहीतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. आता पण पाऊस असतो पण काय ना. पाऊस लागतो, पाणी उडवत चाललाय. तर हा एक पामगीचा रस्ता आहे जो की आपला वाशी मानपूर हायवेवरून एक लेफ्टला बाहेर निघतो हा रस्ता. आणि आता गोल राऊंड फिरून मग तो हा इकडे मिळतो याला पामगीच रोडला. बरोबर. तर आता आपण आहोत पामगीच रस्त्याला, हा इथला. बरोबर हा पामगीच रोड वरून आपण करतो. आता हा जो आहे हा वाशीसाठी इथली जायचं पामगीच रोड. आणि इथून सरळ पुढे गेल्यानंतर मग हा सरळ पामगीच चालू होतो. पामगीच रोड इथून आपली जायचं. तर फायनली आता आपण नेरूळमध्ये एंट्री केलेली आहे. आणि आता इथून जास्त नाही आहे, थोड्याच अंतरावरती आता आपल्याला आपण जिथे जाणार आहोत तिथे पोहोचणार आहोत आता थोड्याच वेळामध्ये. तर हा आहे नेरूळचा परिसर. नेरूळ तुम्ही बघू शकता भाई, किती क्लीन आणि एकदम व्यवस्थित. भाई आपल्या मानपूरसारखं तर नाहीच आहे अजिबात, म्हणजे खूप क्लीन आणि एकदम व्यवस्थित असं नेरूळ आहे. आता इथून जस्ट लेफ्ट साईडला 2च मिनटावरती नेरूळ स्टेशन आहे. आपण जरी ट्रेनने जरी आलो असतो ना तरीसुद्धा पोचलो असतो, पण भाई आपल्याकडे गाडी आहे, आपण ट्रेनने नाही येऊ शकत. म्हणजे ते पॉसिबलच नाही आहे ट्रेनने येणं, कारण गाडी असताना पण ट्रेनने येणं म्हणजे ते गाडीसोबत गद्दारी केल्यासारखं आहे. तर आता इथेच कुठेतरी शॉप आहे त्याचं. हे इथे लेफ्ट साईडला रेल्वे स्टेशन आहे, नेरूळ रेल्वे स्टेशन. आणि तो बोलला होता जस्ट नेरूळ स्टेशन जसं संपतं आहे तसं राईट साईडला कुठेतरी आहे बोलला होता. तर बघूयात आता इथे कुठे आपल्याला भेटतं इथे. येस, आणि आपण आता पोचतच आहोत. तर हां भाई, ते बघ मला दिसलं तिकडे त्या बाजूला, तिकडे राईट साईडला वरच्या बाजूला थोडंसं आतमध्ये त्याचं शॉप आहे. तर आता इथून एक आपल्याला यू-टर्न घ्यावा लागेल आणि हा यू-टर्न घेऊयात आपण. ओके देन आता आपण इथे आलेलो आहोत. आणि हा जो पहिलाच लेफ्ट आहे ते जस्ट वेट हां. तर आता इथून आतमध्ये गेल्यानंतर इथं भाई समोरच तुम्हाला दिसेल बघा. सो आणि आपण अशा प्रकारे पोचलेलो आहोत आपल्या भावाच्या शॉपवरती. तर आता इथे मस्तपैकी गाडी वगैरे पार्क करूया आणि जाऊन विजिट करूयात भाईच्या शॉपला. इथेच आहे बघा समोर.
तर बघा आपण पोहोचलेलो आहोत भाई शॉपमध्ये आणि इथे आल्यानंतर समजलं की भाई त्याने फक्त चहाचंच नाही तर चहासोबत डोसा सेंटरसुद्धा चालू केलेलं आहे. तर बघू शकता तर तो एक डोसा बनवत पण आहे आणि आता आपण पण ऑर्डर करणार आहे. कुठला पाहिजे? हां म्हैसूर डोसा. हां तुला डोसा कुठला पाहिजे रे? म्हैसूर डोसा आणि तुम्हाला मसाला तर हे आपल्या भावाचं शॉप आहे, बघू शकता तुम्ही इथे. त्याने नोकरीचा विचार सोडला आणि स्वतःचं असं काहीतरी चालू केलं आहे. तर इथे आता आपल्या डोश्याची बनवायची तयारी सुरू झालेली आहे आणि बघताय तुम्ही ना की याच्यामध्ये त्याने बरंच काय काय टाकलं आहे. हा आहे म्हैसूर डोसा. अशा डोश्याचे सगळे प्रकार भाई त्याला येतात, सगळं शिकला तो, सर्व येतं त्याला. म्हणजे डोसा सगळे डोश्याचे सगळे प्रकार, लोणी डोसा, अजून कुठला डोसा असेल तो सगळा डोसा त्याला येतो भाई. आता हे बघा भाई इथने चटणी बिटणी लावली त्याला मस्तपैकी, असला वास सुटला होता ना खतरनाक एकदम भाई, जबरदस्त एकदम. आणि भाई ती भाजी म्हणजे तो एक मी हा पहिल्यांदाच म्हणजे बघितला आहे, म्हणजे खातो की याच्या अगोदर कधी खाल्ला नाही आहे असा प्रकारचा डोसा. तर भाई बघा तुम्ही म्हणजे, आणि तुम्ही या इथे एकदा, म्हणजे एकदम सॉलिड, एकदम कडक. तर भाई आता तयार होतो आहे आपला डिश आणि हे आपल्या हातामध्ये आलेले आहे बघा डोसा. हा आहे म्हैसूर डोसा आणि त्याच्यासोबत आपण एक चहा पण घेणार आहे. त्याची क्वालिटी वगैरे कसं वाटतं तुला डोसा वगैरे कसं वाटतं डोसा? सो गाईस आता फायनली आपण आता निघत आहोत इथून. हे अक्षय, हे आपल्या भावाचं शॉप आहे. अक्षय पवार आहे, आपल्या आत्याचा मुलगा आहे माझ्या. तर त्याचं इथे नेरूला शॉप आहे, पंढरनाथ चाय म्हणून. तर इथे या तुम्ही आणि विजिट द्या आपल्या भावाच्या शॉपला. खूप छान आणि खूप भारी चव आहे. लोण्याचं पण सॉरी डोसा, लोणी डोसा वगैरे पण खूप भारी बनवतात तिथे इथे. आणि हे त्याचं शॉप आहे, तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारचं शॉप आहे. तो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.